बॉलिंग मार्क वरती शुभम. मॅचचा पहिला बॉल घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड. आणि हा पहिला बॉल बरोबर लेंथवरती, अगदी चांगल्या लेंथवरती हाताळलाय. चांगल्या चेंडूला सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. या क्रिकेटचा सूत्र नक्कीच ध्यानात ठेवूनच बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल त्याची मात्र कुठेतरी ओळख पटवून घेतली. बॉलला रीड केलं, बॉलला वाचलं. वाचाल तर वाचाल. या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून पहिला षटकार. अगदी तंत्रशुद्ध फटका, नजाकत भरलेला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. या वेळेला लोअर फुल टॉस, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, सीधी बॅट, नो बकवास, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. येतोय आणखीन एक दिमागदार सिक्सर. षटकार. पहिला बॉल वाचला आणि दोन्ही चेंडू त्यानंतर मात्र षटकार ठोकले. ते म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, आणि बरोबर वाचलाय प्रत्येक बॉल इथे मात्र आदर्शने. पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया. वाचाल तर वाचाल आणि खूप चांगलं वाचला. पहिला बॉल सन्मान दिला, दोन्ही चेंडू त्यानंतर षटकार ठोकले. नजर बनवली आहे. या वेळेला थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आउटफील्ड मात्र तितकी फास्ट नाहीये, तिकडे बरेच चौकार अडलेत. या वेळेला मात्र एका धाबेवर समाधान मानावं लागेल आदर्शला. जोडीला मात्र निखिल. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये धाडलं गेलंय स्मिथ 11 या संघाकडून. थोडासा महागडा ठरतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र शुभम वैयक्तिक पहिलं षटक आतापर्यंत 4 बॉल हाताळले, 13 धावा खर्च केलेत. या वेळेला मात्र बरोबर टायमिंग, दिशाही चांगली दाखवली आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत हा ही बॉल निखिलने पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक मोठा प्रहार. येतोय चौकार. 5 बॉल आणि 17 धावा. दत्ता सर, या वेळेला मात्र विकेट पटकावण्याची संधी. विकेट किपर पोहोचेल का बॉलवर? हो, पोहोचलाय. खूप चांगलं जजमेंट. अनिकेत मोकल त्या ठिकाणी मात्र विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. चांगला झेल आणि समाप्त झालाय निखिलचा खेळ. पहिला धक्का लागतोय शेवटच्या बॉलवर. पहिल्या षटकाचा समाप्त झालेला खेळ संपला आणि तो पाहिलेला खेळ आपण जर पद्धतीने पाहिला, पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 षटकार, 1 सिंगल, 1 चौकार आणि शेवटच्या बॉलवर विकेट. असं पहिल्या षटकाचं पृथक्करण, पहिल्या षटकाचं विश्लेषण. पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 17 धावा. दत्ता सर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला एक विशेष सत्कार इथे केला जाणार आहे. वेगावर अंगाने आलेला बॉल आणि त्यावर कंट्रोल नाही मिळवता आलं निखिलला. टायमिंग फसलं, बॅटची लिडिंग एज घेतली. विकेट किपरने सुद्धा चांगले एफर्ट्स लावले, चांगलं जजमेंट त्या ठिकाणी दाखवलं अनिकेत मोकलने आणि हा झेल टिपत मात्र माघारी परतावलं ते निखिलला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. कमलेश पाटील, अर्थात कवा पाटील या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. एक सुप्रसिद्ध आणि गाजलेला खेळाडू आहे. अगदी कमी वयात आपलं नाव लौकिक करणारे बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून मात्र आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलेले अनेक खेळाडू इथे आपल्याला बघायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा असे अनेक खेळाडू घडलेत. आणि दत्ता चव्हाण सरांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी त्यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करेन. सन्मान झालाय. चला, दत्ता चव्हाण सरांचं पुन्हा एकदा आभारी आहे. दरम्यान कावाच्या पहिल्या बॉलसाठी स्ट्राईकवर आदर्श आडव्या बॅटने खेळलाय फटका. आउटफील्ड स्लो आहे परंतु खूप चांगली फिल्डिंग तिकडे. थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र विकेट किपर एंडला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात.
नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आदर्शची साथ देण्यासाठी ऋषभ आलाय निखिलच्या जागेवर. पहिला बॉल 2 धावा आल्यात. आदर्शने मात्र खूप चांगली नजर टिकवली आहे बॉलवर. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आणि दरम्यान या वेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आज आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या नावाचं खऱ्या अर्थाने मात्र आपल्या नावाला साजेशी अशी खेळी आपल्या फलंदाजीचा आदर्श देतोय आज प्रत्येक प्रेक्षकाला. एक जिवंत उदाहरण आहे विस्फोटक बॅटिंगचं, ते म्हणजे आदर्श. आणखीन एक बॉल या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी. आणि पंचांनी मात्र अगदी बारीक पडताळणी करून ऑनफिल्ड पंच स्ट्रेट अंपायर म्हणून वैभवजी परब यांनी मात्र हा बॉल वाईड कळवलाय. अतिरिक्त धाव मात्र इथे घोषित केली आहे. अवांतर धावांमध्ये भर पडते. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये येतील. एकेरी धावेने संघाची धावसंख्या या वाईड बॉलमुळे पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक मात्र 17 धावांचं. तदनंतर आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक डबल, एक सिक्सर आणि आता हा वाईड. 2 बॉलमध्ये एकूण 9 धावा आल्यात. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला सुद्धा लॉफ्ट केलं चेंडूला. स्वीपर कव्हरला, फिल्डर डीप मध्ये. इथे मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय आदर्शला. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकातले 3 बॉल पूर्ण, 3 बॉल बाकी. कधी आक्रमक होतोय, कधी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कधी संयमी खेळ दाखवतोय. गरजेचं आहे क्रिकेटमध्ये असं क्रिकेट खेळणं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. या वेळेला जबरदस्त प्रहार. व्हॉट अ शॉट. फाईन लेग सीमारेषेच्या दिशेला. जबरदस्त स्ट्रोक आलाय ऋषभच्या बॅटमधून. सिक्सर. षटकार. आणखीन एका आखूड टप्प्याचा बॉल. तोही जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर येतोय. आणखीन एक ऋषभच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाची. बॅक टू बॅक 2 सिक्सर ठोकलेत. हा तिसराही, पण हा फुल टॉस मिस केलाय. थर्डमॅनला मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घ्यावी लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अनिकेत मोकल यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. महागडी ओव्हर पुन्हा एकदा कमलेशची. आणि या कमलेश पाटीलच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 20च्या सरासरीने 40. 5 ओव्हरचा सामना आहे. या ओव्हरला मात्र एकूण 23 धावा खर्च केल्यात कमलेश पाटीलने. अपेक्षा होती की कंजूस गोलंदाजी होईल, परंतु कमलेश पाटील सुद्धा महागडा ठरलाय. आणि त्यामागे कारण आहे ते ऋषभचे 2 मोठे फटके. कमलेशचं टी शर्ट लाल भडक. ऋषभने खेळले शॉट कडक. 2 षटकारांसोबत संघाची एकूण धावसंख्या 23च्या सरासरीने आपण जर पाहिलं तर 20च्या सरासरीने 40 वर जाऊन पोहोचली आहे. मागील ओव्हरमध्ये आल्यात एकूण 23 धावा. 18 बॉल अजूनही हातामध्ये आहेत. एक मोठं टार्गेट सेट होताना दिसतंय, परंतु क्रिकेटचा खेळ हा नेहमीच एक अनिश्चिततेचा खेळ राहिलाय. कमबॅक गोलंदाजही करू शकतात. अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये. पहिल्या डावाचा खेळ आहे. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखायचा इरादा करावा लागेल. एका चांगल्या पॉझिटिव्ह इंटेंटनं मात्र बॉलिंग करावी लागेल. कोणतंही दडपण घ्यायचं नाही असा विचार करून गोलंदाजी करावी लागेल. आणि बॉलिंगसाठी मात्र नवीन गोलंदाज विशाल राठोड. पहिला बॉल वेग अधिक आहे. चांगला टप्पा आहे. खूप चांगली लेंथ होती. पहिला चेंडू निर्धाव विशाल राठोडचा. ऋषभला बीट केलंय. पहिला बॉल डॉट आला विशाल राठोड कडून. या संपूर्ण इनिंग मधला हा दुसरा डॉट आहे.
म्हणजे असे एकूण 3 डॉट आलेत ज्यामध्ये एक विकेट आहे. फुल टॉस मिळालाय, फुल टोल वसूल केलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ऋषभच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, बहारदार षटकार. लाजवाब बॅटिंग ऋषभची. मी सन्माननीय शिवा लंके यांना विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्यापासून मागे हटत नाहीये ऋषभ. आणखीन एक षटकार ठोकलाय ऋषभने. आखूड टप्प्याचा बॉल चांगला खेळतोय. मगासपासून दोन्ही आखूड टप्प्याच्या बॉलवर षटकार ठोकले. हा बॉल मात्र दिशाहीन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंच लागू करतायत. अर्थात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने मात्र धावफलकाच्या आकड्यात होतोय बदल. शिवाजी लंके यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता, परंतु स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, जातोय सरळ विकेट किपर अनिकेत मोकलच्या हातामध्ये. चांगला खेळ इथे मात्र रंगतोय. कधी गोलंदाज, कधी फलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल. यावेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय. फिल्डर पोचतील का बॉलवर? स्वतः गोलंदाज विशाल राठोड. ओ हो हो, काय कॅच पकडली आहे. लाजवाब कॅच. खरंच ही कॅच आठवण करून देईल भारतीय संघाचे पहिले कर्णधार ज्यांनी आपल्या भारत देशाला विश्वचषक जिंकवून दिला अशा कपिल देव निखंज सरांची. बॅकवर्ड कॅच पकडलाय विशाल राठोडने. खूप चांगली नजर टिकवून धरली. शेवटच्या क्षणाला बॉल आपल्या हातामध्ये सामावून धरला आणि ऋषभची विकेट मात्र इथे मिळवली आहे. ज्या फलंदाजाने मात्र ठोकलेत लांब लचक षटकार, अशा फलंदाजाचा खेळ मात्र इथे समाप्त केलाय. या खेळीवरती मात्र अंकुश लावलंय. ऋषभ माघारी परततोय आणि ऋषभची जागा घेण्यासाठी कैवल्य मैदानाच्या आत दाखल झालाय. चांगली बॅटिंग केली आहे. 7 बॉलमध्ये 19 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या ऋषभने. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये अशीच स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागते आणि ते आज त्याने करून दाखवली आहे. 4 बॉल पूर्ण झालेत. या षटकातले 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कैवल्य आणि कैवल्यच्या जोडीला आता मात्र मैदानामध्ये आहे तो आदर्श. निखिल आणि ऋषभ आउट होऊन माघारी परतलेत. ऑन स्ट्राईक कैवल्य, नॉन स्ट्राईक आदर्श. आदर्शने सुद्धा 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. 3. यावेळेला वेगवान बॉल, ग्रंटिंग साऊंड ऐकायला मिळतोय विशाल राठोड कडून. त्यातून कळतंय की किती गती वापरली होती, किती ताकद लावली होती हा बॉल हाताळण्यासाठी. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. 47 धावा. आतापर्यंत फक्त 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही जवळपास 13 चेंडू हातामध्ये आहेत. एक हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या 3 मॅचेसमध्ये 60 पेक्षा कमी धावा. या वेळेला मात्र डीप पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका. तिथून मात्र डीप मधून फिल्डर आलाय. एकच धाव घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीने हा पहिल्या 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 16च्या सरासरीनं 48 वर जाऊन पोहोचली आहे. तीही 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या सरासरीने मात्र जर उर्वरित दोन्ही ओव्हरमध्ये बॅटिंग केली तर जवळपास 80च्या अधिक धावा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत. एक प्रोजेक्टेड स्कोर म्हणून ॲटलिस्ट 75 ते 80 धावा आपण अपेक्षित करतोय. आणि बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज आलाय अनिकेत मोकल. आपल्या खेळीमुळे तो प्रसिद्ध आहेच, पण प्रसिद्ध झालाय आपल्या एका वेगळ्या हेअरस्टाईलमुळे, एका वेगळ्या कलरच्या केसांमुळे. नवीन नवीन स्टाईल क्रिकेटमध्ये आज आपले टेनिस बॉल क्रिकेटर सुद्धा करू लागलेत. अनिकेत मोकल, अमेय लाड अशा वेगळ्या हेअरस्टाईल सोबत, अशा ब्लॉन्ड कलर सोबत आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. पहिला बॉल वेगाने, यॉर्कर लेंथ, सरळ विकेट किपरच्या हातात.
पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा कैवल्य तयार आहेत. या वेळेला हाफ ट्रॅकर, परंतु तोही नाही समजला. कैवल्य मात्र मिस करतोय हा फटका. हा मोठा फटका खेळायचा चेंडू होता असं डगआउट मधून सांगितलं जातंय. हा बॉल मिड विकेटच्या वरून गेला पाहिजे होता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. नो इफ नो बट, धावा जमवायच्या आहेत शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. झटपट पटापट. पुन्हा एकदा बॉल मिस केलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पुनरागमन, कमबॅक, गोलंदाज अनिकेत मोकल कडून करून दिलं जाते. आपल्या टीमला मात्र मॅचमध्ये आत्मविश्वास मिळवून दिला जातोय की होय आपण समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखू शकतो. सलगचे 3 डॉट बॉल. ओहो, आणि या वेळेला तर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. कैवल्यने पुढचा दरवाजा बंद केला, परंतु अनिकेत मोकलने मागच्या दाराने चोरी केली. लेग स्टिकचा वेध घेणारा बॉल आणि 4 डॉट बॉल सोबत एक विकेट मात्र अनिकेतच्या खात्यामध्ये. मेडन ओव्हर हाताळण्याची सुद्धा संधी असू शकते. बघूया पहिलं वहिलं निर्धाव षटक या हार्दिक स्पोर्ट्स चषकातला आपल्याला बघायला मिळेल का. कैवल्य थोडासा नाराज आहे, चेहऱ्यावरती निराशा आहे, कारण धाव बनवता आल्या नाहीये. धावा ज्या बनवायच्या होत्या पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव नाही. चौथ्या बॉलवर आउट सुद्धा झाला. त्यामुळे अपेक्षित जशी बॅटिंग हवी होती तशी झाली नाही. त्यामुळे चेहऱ्यावरती मात्र नाराजी आहे. बॅटिंगसाठी मात्र न्यू बॅटर गेलाय मैदानामध्ये. मंथन, 3 बॅटर आउट झालेत. 5व्या क्रमांकावर मंथन मैदानाच्या आत दाखल होतोय. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, आणि या वेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल. आणि इथे मात्र आता शेवटचा एक बॉल. मेडन ओव्हर हाताळली जाईल का मित्रांनो. अनिकेत मोकलला थोडासा आत्मविश्वास देऊया, थोड्याशा टाळ्या अनिकेतसाठी वाजवूया. प्रेक्षकांना विनंती आहे, थोडासा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अनिकेत मोकलच्या गोलंदाजीसाठी. शेवटचा बॉल बाकी. निर्धाव षटक हाताळेल का. स्लोअर 1 बॉल. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनिकेतने केला, त्यावर मात्र धावा येत आहेत. निर्धाव षटक तर नाही आलं, पण काय बॉलिंग केली आहे. फक्त 2 धावा आणि 1 विकेट मात्र अनिकेतच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस चांगला कमबॅक आपल्या टीमला करून दिला अनिकेत मोकलने. संघाची धावसंख्या 4 ओव्हर नंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. फ्रेश मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरची आहे. एक मॅच जिंकल्यानंतर दुसरा सामना जो असेल तो 4 षटकांचा असेल. चांगली बॅटिंग पहिल्या 3 ओव्हर दरम्यान झाली, परंतु अनिकेत मोकल प्रभावी खेळ केलाय. विकेट किपिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. फक्त 2 धावा, 1 विकेट त्याने पटकावली. विशाल राठोडच्या हातामध्ये आता वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं शेवटचं हे षटक मात्र सोपावलं जाते. स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, डेथ ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचं षटक आहे. काय घडेल, काय बिघडेल. चांगली गोलंदाजी होईल की विस्फोटक बॅटिंग दाखवली जाईल. मंथन आणि आदर्श दोन्ही खेळाडू मात्र आता, आदर्श तसं बघायला गेलं तर सुरुवातीपासूनच आक्रमक झालाय आणि अशाच पद्धतीची बॅटिंग अपेक्षित आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. या वेळेला मात्र राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच आदर्शच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. चला, मॅच बॉल आलेला आहे. वैभव परब आणि प्रजेश राहुले ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आहेत. चांगलं काम केलंय. पहिल्याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर या दोघांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं होतं. तदनंतर खेळताना सुद्धा हे दोन्ही खेळाडू दिसले, परंतु हार्दिक स्पोर्ट्सला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं मागील मॅच मध्ये. आणि इथे मात्र आणखीन एक नजाकत, दर्जा, क्लास. तोंड नाही आहे या फटक्याला. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा दुसऱ्यांदा हा फटका त्याने खेळलाय. तंत्रशुद्ध बॅटिंग, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक फ्लॅट सिक्सर आदर्शच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतायत आज आदर्श. आम्हाला वाटतं 5वा षटकार आहे आदर्शच्या बॅटमधून आलेला. विस्फोटक बॅटिंग. 9 बॉल आणि
34 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 16 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. जर अजून 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तो पूर्ण करू शकेल. संधी आहे, बनवावी लागेल, परंतु या वेळेला कमी गतीने हाताळलेला बॉल. चांगलं व्हेरिएशन दाखवलं विशाल राठोडने सुद्धा. जशाच तसं उत्तर प्रत्येक मॅच मध्ये आपण बघतोय. प्रत्येक खेळाडू इथे मात्र आपल्या टीमला जिंकवण्याचा 100 नव्हे तर 200% प्रयत्न करतोय. आपले पूर्ण एफर्ट्स इकडे लावले जात आहेत प्रत्येक खेळाडूकडून. या वेळेला सुद्धा चांगला फटका. डीप पॉइंटला फिल्डर आहेत. बॉल नाही जज करता आलाय. बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू मात्र निघून गेलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी रिषभ, त्यानंतर मग आदर्श आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर निखिल. सलामीचे 3 फलंदाज अगदी प्रभावी फलंदाजी करताना बघायला मिळाले, पण आदर्श अजूनही मैदानाचे आहेत आणि आदर्श दिलाय आज त्याच्या बॅटिंग मधून त्याने. आता 2 बॉल 2 षटकार ठोकायचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. होय, आणि इथे मात्र उंची जास्त, लांबी कमी. लॉंग ऑफ फॉर फिल्डर. जज नाही झाला बॉल. 2 धावांचा प्रयत्न होईल आणि तिसऱ्या धावेची कोणतीही तयारी नाहीये, पण नाराजी आहे. बघा, संघासाठी तर बॅटिंग केली आहे, पण आपल्या वैयक्तिक अर्धशतकासाठी तो प्रयत्न करत होता. धावसंख्येचा आकडा मात्र आता जाऊन पोहोचलाय तो 66 धावांवरती. 68 धावांवरती, माफ करा. आतापर्यंतचा सर्वात अधिक धावांचा आकडा. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल लॉंग स्टॉप रिझन कडे. एकच धाव घेतली, दुसऱ्या धावेची तयारी दाखवली आदर्शने, परंतु विकेट गमवायची नाहीये. नॉट आउट राहिलाय आदर्श. जरा जबरदस्त बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदर्शसाठी. 12 बॉल 40 धावांवर नाबाद राहिलाय. आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या 5 ओव्हर दरम्यान बॅटिंग करत असताना संघाने बनवलेत 69 धावा आणि आता हायेस्ट स्कोरचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे 70 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागणार आहे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. स्मिथ 11 विरुद्ध प्रमोद भगत प्रतिष्ठान अकादमी चॅम्पियन्स नौपाडा टीम. 70 रन्स टू विन. 70 धावांची गरज. आणि पहिल्या डावाला मात्र या ठिकाणी मी थोडासा पूर्णविराम लावतो आणि इथे मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचच्या दोन्ही टीमला टॉस साठी बोलवतो. चला, पुढील दोन्ही संघ मैदानामध्ये आलेले असेल तर टॉस साठी यायला हरकत नाहीये. समरोज 11 वडाळा विरुद्ध श्री राधाकृष्ण यंग बॉयज हर्षांक 11 मंदड ताला. नाही, 69 झाले आहेत. 70 ला विन आहे. चार ओव्हर 50 होता. 50 होता. 50 3 ओव्हर 48 होते. चला, मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमने लगेच टॉस साठी यायचंय आणि मॅचच्या मध्यानामध्ये हा टॉस झाल्यानंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल, मॅचच्या सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आपण ऐकाल तो आपले सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम मालवण, मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग समीरजी राणे यांचा. धन्यवाद. चला, नाणेफेकीसाठी या समरोच 11 वडाळा आणि श्री राधाकृष्ण यंग बॉयज हर्षांक 11 मंदटाला दोन्ही कर्णधारी आपण ताबडतोब नाणेफेक देखील करून घेणार आहोत.
आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट चषक 2026 हे रणसंग्राम रणधुमाळी आपण या मैदानावरती खेळतोय, अनुभवतोय, ऐकतोय. ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची क्रिकेट स्पर्धा, प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरती आजचा पहिला दिवस, उद्याचा आज स्पर्धेचा अंतिम दिवस. अगदी स्टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी पाहायला गेलं तर आमचे ऑफिशियल पंच अगदी खूप मेहनतीने ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये अचूक गुणलेखन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मिस्टर निनाद नंदू परब यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. साहिल चव्हाण आणि अनिकेत मोकल ही सलामीची जोडी, ज्याप्रमाणे रोशनने सांगितलं ते सत्यच आहे. अनिकेत ओळखला जातो त्याच्या खेळासाठी आणि त्याच्या हेअरस्टाईलसाठी. काहीतरी वेगळेपण आणि ते वेगळेपण सातत्याने राखलंय. आज पाहिलं तर गोलंदाजांनी वेगळेपण दाखवलं पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु अनिकेत मोकल जसे मैदानावरती आले आणि त्यांनी चांगली कमालीची गोलंदाजी देखील केली आहे या मैदानात. साहिल चव्हाण नुकतीच पार पडलेली एक स्पर्धा, त्या स्पर्धेत 4 चेंडूत 20 धावांची गरज असताना सलग 4 षटकार मारून आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिलाय. तो साहिल चव्हाण आज ही आपली स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. म्हणजे आता ही स्पर्धा छोटी राहिली नाही आहे, तर आता खूप मोठी होत चालली आहे. जसजशी पर्व होत जाणार, उत्तरार्ध स्पर्धा होत जाणार ना, तसतसे अनेक स्टारकास्ट खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं हार्दिक स्पोर्टची स्पर्धा खेळण्याचं, परंतु प्रत्येकाला पोहोचणं तेवढं शक्य नाही आहे. परंतु अनेक पर्व आपल्याला ही खेळण्याची संधी हार्दिक स्पोर्टच्या माध्यमातून उपलब्ध देखील केली जाणार आहे. गोलंदाज निखिल, स्ट्राईकला अनिकेत, नॉन स्ट्राईकला साहिल आणि गोलंदाज निखिल. पाठलाग थोडा मोठा आहे, 70 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. सगळं काही शक्य होऊ शकतं. लेट्स प्ले. पहिला चेंडू क्रॅकिंग शॉट, जागा बनवली आणि त्यानंतर फटका खेळलाय. चेंडू गरंगळ सीमारेषा पार, चौकार. जबरदस्त फटका खेळलाय. स्ट्राईक रेटवरती फलंदाज सज्ज झालेत पुन्हा एकदा अनिकेत. यावेळी मात्र डीप मिड विकेट, अगदी खोलवर टप्प्यात चेंडू, त्याला अगदी भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेचं अंतर सहज पार करतोय. आलाय षटकार. अनिकेत मोकल, कारण सुरुवातीपासूनच या नावाची चर्चा आहे, संपूर्ण स्पर्धेत राहणार आहे आणि ते आक्रमण पसंत केलंय अनिकेतने. अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी मैदानात. अजून एक चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, फटका फसलाय. स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन, झेल टिपला गेलाय. अनिकेतची स्वीट अँड शॉट खेळी समाप्त होते. याचा आपण जर स्पर्धेचा विचार करायला गेलं, सागर म्हात्रे आपल्याला सकाळच्या सत्रात पंच म्हणून देखील पाहायला मिळालेत आणि आता ते मैदानात खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. आयकॉन प्लेअर आहेत आणि आता पाहिलं तर झेल देखील अप्रतिम टिपलाय त्यांनी. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळ करायचा आहे, मग त्यासाठी तुमचा अनुभव देखील तुम्हाला कामी लावावा लागतो. नवीन फलंदाज मैदानावरती मीराबाई इंदरचे कमलेश पाटील कावा मैदानात दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज कमलेश देखील अगदी अल्पावधीत अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळलेत आणि सिंधुदुर्गात देखील कमलेश या सीझनमध्ये बऱ्याच स्पर्धा खेळल्या आहेत देखील. चांगला खेळ त्यांचा देखील सिंधुदुर्गवासियांनी देखील अनुभवलाय. कावा नावाने प्रसिद्ध म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आज डावकर हाताचे फलंदाज सज्ज झालेत. मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नाही झालाय.
डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. सांघिक धाव पल्ला 10. यावेळी अजून एक चांगला चेंडू परंतु लाईन लेंथ पासून भरकटलेत. निर्धाव चेंडू आलाय. माफ करा, अवांतर चेंडू आलाय. वाईट बॉल आणि एका एक्स्ट्रा धावेने सांघिक धाव पल्ला 1 गडी बाद 11. सुरुवात तर अनिकेतने चांगली दिली होती परंतु तिथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी आता साहिल आणि एक आबा यांच्यावरती वाढली आहे. थोडी जबाबदारी. गोलंदाज वापसी देखील करू लागलेत निखिल. स्ट्राईक एंडवरती वारंवार रनअप मध्ये अडथळा येतोय. हा प्रेशर आहे. प्रेशर मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दडपण तेवढं फारसं नाहीये. सुरुवात तर थोडी घातक झाली परंतु त्यानंतर आपण चांगले चेंडू देखील हाताळले आहेत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा फटका आला नाहीये. बॅटवरती चेंडू आला नाहीये. सिंगल कंप्लीट झाली. दुसरा धावाचा प्रयत्न. येस नो नो करत असताना रोखलाय स्वतःला. एकच धाव. धाव फलकावरती बदल. 5 चेंडू अखेरीस 12. 70चा पाठलाग. स्ट्राईक एंडवरती बऱ्याच वेळानंतर साहिल चव्हाण तब्बल 5 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर मैदानात स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झाले साहिल. स्विच हिट. चांगल्या सरळ बॅटने फटके घ्यायची गरज आहे. यावेळी एका दुसरा फटका जर चुकला ना तर कुठेतरी आपल्या संघाला मात्र थोडासा बिकट परिस्थितीत घेऊन जाणारा तो फटका असेल. परंतु सरळ बॅटने धावा घेणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपल्लक 12 धावा. विजयासाठी अजून 24 चेंडू 58ची गरज आहे. 24 चेंडू 58 धावांची गरज मैदानात विजयासाठी. चला, टीम मीट अलाउड नाही आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ जो काही निर्णय असेल तो आपण ताबडतोब घ्या. षटक क्रमांक 2 साठी चेंडू सुपूर्द केला जातोय. नवीन गोलंदाज मंथन टाकिये. मंथन डाकी षटक क्रमांक 2 साठी आणि हे दुसरं षटक आणि इथून पुढे धावा बनणं गरजेचं आहे. पहिल्या डावाची तुलना जर करायला गेलं पहिल्या 2 षटकात तब्बल 40 धावा बनल्या होत्या परंतु त्यानंतर गोलंदाजांनी उर्वरित 18 चेंडूत फक्त 29 धावा खर्च केल्या. आता तुम्हाला उलटफेर करायचं आहे आणि तो उलटफेर करत असताना जास्त काहीच करायचं नाही आहे. फक्त एकच धाव जास्त बनवायची आहे पहिल्या डावापेक्षा. चांगला चेंडू. आज बहुधा कमलेश पाटीलचा दिवस नसावा. गोलंदाजीत महागडे ठरले. आता फलंदाजी करत असताना बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू निर्धावित येत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस तो देखील सपशेल अपयशी ठरलेत. परंतु आता धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण ज्यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो ना त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं जेणेकरून दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याचा जरूर फायदा होतो. डॉट बॉलची संख्या वाढू लागली आहे. वारंवार निर्धाव चेंडू येऊ लागले. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत मंथन यांच्या गोलंदाजीवरती. फलंदाजीचा जर विचार करायला गेला पहिल्या डावात आदर्श, निखिल आणि ऋषभ जबरदस्त फटकेबाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. पहाड उभा केला. यावेळी अजून एक डॉट बॉल. विकेटचं पतन. बॅटची आतली कडा घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. दुसरा गडी बाद. परंतु या षटकात कमालीची गोलंदाजी मंथन याची 4 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाहीये आणि कमलेश सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. चला, नवीन फलंदाज लवकर पोचा मैदानात. थोडा वेग वाढवा. नियोजित वेळ आहे आणि त्या नियोजित वेळात आजचा दिवस देखील आपल्याला संपवायचा आहे. त्यामुळे तुमचं खेळाडूंचं स्पर्धा खेळाडूंसाठीच असते आणि आयोजकांना तेव्हाच बरं वाटतं ज्यावेळी खेळाडू देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. तुमच्याकडून फक्त सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते देखील तुम्ही निश्चित कराल. सांघिक धावपलक 2 गडी बाद 12 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे गोलंदाज मंथन यांनी. मंथन डाके कमालीची गोलंदाजी पेश करतायत मैदानात. अगदी लाईव्ह स्पर्धा असली तर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते आपली देखील एखाद दुसरी रील व्हायरल व्हावी.
मग तो षटकार असेल, गोलंदाजी असेल, चांगला टिपलेला झेल असेल, चांगलं केलेलं क्षेत्ररक्षण असेल, आमचे लाईव्ह आले तर त्यासाठीच तुमची सगळी क्षणचित्र आणि तुम्ही कुठेही आणि केव्हाही या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकता. अजून एक चांगला चेंडू, कोलो टप्प्यात चेंडू, 5वा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या डावात ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती अनिकेत मोकालने, आता त्याच प्रकारचे 5 चेंडू निर्धाव हाताळले आहेत मंथन यांनी. स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळलं जाईल का? यस, पहिलं निर्धाव षटक. एकदा जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद करूया. मिस्टर मंथन जबरदस्त गोलंदाजी पेश केली आहे मैदानात. फलंदाजी करणारा संघ आपला 12th मॅन समालोचन कक्षात पाठवा. दोन षटकांचा खेळ समाप्त. अनिकेत मोकाल बाद झाल्यानंतर धावा येणंच थांबलंय. एकच धाव आली अनिकेत बाद झाल्यानंतर. बघा, जिथे 2 चेंडूत 10 धावा बनल्या होत्या त्यानंतरच्या 10 चेंडूत फक्त 2च धावा आल्या आहेत. सुरेख गुणलेखन, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. निनाद नंदू परब, खरोखर एक छोटा पॅकेज बडा धमाका. निनाद देखील बरंच क्रिकेट खेळतात. सध्याच्या घडीला मालवण तालुक्यात नावाजलेले खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांचं नाव खूप चर्चेत आहे. थोडेसे दुखापतीमुळे आज ते खेळू शकले नाही आहेत मैदानात. यावेळी मात्र मोठा फटका साहिलच्या बॅटमधून. हा फटका कदाचित फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी ज्यांनी पहिला झेल टिपला होता, सागर म्हात्रे. त्यानंतर झाली खराबपैकी. तोपर्यंत घेतल्या गेल्या या 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न, थेट फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला, रनआउटची विकेट आली आहे. फलंदाजी जी टीम बॅटिंग करते त्या टीमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षात आला नाही आहे, त्यामुळे तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. गोलंदाज यावेळी निखिलचा असून एक चांगला चेंडू पायावरती आदळला आहे. लेग बिफोर विकेट या स्पर्धेत नाही आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली आणि एका धावेने सांघिक धाव फलक देखील येला 16. षटक क्रमांक 3. वा, जबरदस्त गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते, परंतु दिशा भरकटलेत यावेळी. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय गंगाराम यांना. त्याच्या बॅटमधून धावा येणं खूप गरजेचं आहे. आता अब सबको पता चलेगा नाम में क्या है. पाऊस आलाय. या पावसाची आतुरता होती, गरज होती, तो पाऊस आता मैदानात आलाय. वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा. सांघिक धावफलक 18 धावा धावफलकावरती. मैदानावरती पाहिलं तर पावसाने हजेरी लावली. वरुणराजाचं आगमन झालंय. यावेळी मात्र सुरेख फटका, डीप मिड विकेट, सीमारेषा पार. रोहितच्या डोक्यावरून हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू अगदी बाउंड्री लाईन पार. षटकार. 24 धावा. आता मात्र गंगारामच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत. साहिल आणि गंगाराम ही जोडी आपण मैदानात पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची. अगदी विस्फोटकता नसानसात विणलेली आहे. ती विस्फोटकता आज या मैदानावर दाखवावी लागणार आहे. तुमच्या मनगटातली ताकद तुम्हाला आज आजमावावी लागणार आहे या मैदानात. आवश्यकता आहे ती फक्त मोठ्या फटक्यांची. जोपर्यंत साहिल आणि गंगाराम मैदानात आहेत ना, तोपर्यंत मोठे फटके येतच राहणार आहेत. चांगला चेंडू, बॅटच्या आतली काढा, यष्टीरक्षक झालेत पंबाल. तोपर्यंत सिंगल. एका धावेने सांघिक धाव फलक 25 धावा.
25 25 धाबा धावपलकावर. साहिल चव्हाण, बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ढूंढो ढूंढो रे साजना, ही परिस्थिती मैदानावर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा साहिल, गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा निखिल. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने टोलावलाय चेंडूला, तोपर्यंत सिंगल, एकच धाव आणि एका धावेने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 26 70 धावांचा पाठलाग मैदानात चालू आहे आणि आतापर्यंत सांघिक धावफलक पाहिलं तर अवघ्या 26 धावा धावफलकावरती. मॅचमध्ये अजूनही पुनरागमन करू शकतो फलंदाजी करणारा संघ, परंतु तुम्हाला आता तुमची ताकद या मैदानावर आजमावावी लागणार आहे, ती दाखवावी लागणार आहे. अजून 44 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12ला 44 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज आदर्श, अगदी अंतिम पुकार, शेवटचा पुकार. सरोज 11 वडाळा आणि श्री राधाकृष्ण यंग बॉयज हर्षांक 11 मंदनताला, दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आदर्श यांच्या. साहिल चव्हाणला माघारी परतावं लागतंय. स्वतः गोलंदाज आदर्श एक चांगला अनुभवी झेल टिपतायत. अनुभव आहे क्रिकेटचा, अगदी अल्पावधीत देखील याही देखील बरेच क्रिकेट खेळले आहेत आदर्श पाटील. आज या मैदानावर पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा, हार्दिक स्पोर्ट्सचं मोठं असं आयोजन आणि त्या आयोजनाअंतर्गत चालू असणारी क्रिकेट स्पर्धा ती खेळण्यासाठी ते दाखल झालेत. संघ धावपल्लक स्थिरावलंय 26 वरती. सरोज 11 वडाळा आणि श्री राधाकृष्ण यंग बॉयज हर्षांक 11 मंदनताला, दोन्ही कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे. षटक संपण्यापूर्वी कर्णधार आपण नाणेफेकीला पोहोचायचं आहे, याची आपण दोन्ही संघ नोंद घ्या. नवीन फलंदाज विशाल राठोड, आलेल्या स्विपचा स्विप शॉट खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे, परंतु चेंडू पाहिलं तर लेस्टिकला मिस करणारा होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या देखण्यावर 27 27 धावा. यावेळी मात्र सुरेख फटका, परंतु हा फटका फसलाय. अगदी पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून देखील चूक झाली. एक साधा सोपा झेल जमिनीला दान झालाय. अगर ये झेल इतना साधा सीधा था, अगर शोले के ठाकुर भी होते ना उस जगह, वो भी एक कैच ले सकते थे. एक धाव 28 धावा. बॅटची लिडिंग एज, पाहिलेल्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट आणि चौकार. ह्या चुका सुधाराव्या लागणार आहेत. चार धावांनी सांघिक धावफलकावरती बदल घडलाय. सांघिक धावफलक 32 धावा. हे षटक संपण्यापूर्वी दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे. कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा केली जाणार नाही, याची आपण नोंद घ्या. यावेळी सांघिक धावफलक पाहायला गेले तर 38 धावांवरती पोहोचलाय. 38 रन. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवा तसा फटका आला नाही आहे. गंगारामला मोठा फटका हवा होता, परंतु तेवढा चांगला फटका आला नाही. थेट फेक नॉन स्ट्राईक एंडला आणि थेट चेंडू स्टंपावरती आदळलाय. विकेट आली आहे. रनआउटची विकेट, धावबादची विकेट मैदानात पाहायला मिळते. डायरेक्ट हिट केले गेले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पत्करावा लागलाय. फलंदाज विशाल राठोडला माघारी परतावं लागते. एकच धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक ऍड केली जाईल. 39 धावा.
नवीन फलंदाज गोलंदाज आले विशाल, फलंदाज नवीन फलंदाज विशाल आणि शेवटचा चेंडू या षटकातील आदर्श यांच्या. डॉट बॉल षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक स्थिरावला 39 वरती 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 6 ला 31 बनवायचे आहेत. 6 चेंडूत मोठं काहीच नाही आहे, फक्त 5 चेंडूत 5 षटकार मारायचे आहेत आणि 1 धाव घ्यायची आहे. स्ट्राईक वरती विशाल, नॉन स्ट्राईकला गंगाराम. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. गोलंदाज प्रसाद. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका फसलाय, विकेट आली आहे. विशालला माघारी परतावं लागतंय. समीकरण बदललंय. 5 चेंडू 31 धावा. जरी आता 5 चेंडूत 5 षटकार जरी आले ना तरी शेवटची 1 धाव कंपल्सरी चेस, त्यामुळे डोकेदुखी ठरणार आहे. स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक वैभव तरडे खूप काही असं प्रेडिक्शन वर्तवत आहेत या टुर्नामेंटबद्दल. अनुभव आहे आणि पाहिलं तर कालच त्यांची बातचीत देखील झाली आहे सर कृष्णा सातपुते यांच्यासोबत देखील. कदाचित उद्याच्या दिवशी देखील आपल्याला सरांचं आगमन होताना पाहायला मिळेल. त्यानंतर महेश नानगुडे यांच्यासोबत देखील त्यांचं बोलणं चालू आहे. निश्चितच या स्पर्धेला काहीसं वेगळं पण निर्माण करून द्यायचं आहे आणि त्यासाठी आमचे आयोजक प्रयत्न करताना पाहायला मिळतात. 1 धाव आणि 1 धावेने सांघिक धावफलक 40 धावा. यावेळी मात्र गंगारामच्या बॅटमधून अजून एक चेंडू, सीमारेषा पार, षटकार. 6 धावा ऍड केल्या जातील. 46 धावा धावफलकावर. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती. 8 चेंडूत 25 धावा आतापर्यंत गंगारामच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन, धाव घेतली जात नाहीये. म्हणजे पाहायला गेलं तर हार पत्करली आहे आता फलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थातच प्रमोद भगत प्रतिष्ठान अकादमी चॅम्पियन नौपाडा क्रिकेट संघाने. यावेळी मात्र कोलवा टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती एकच धाव घेतली जाते. सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी आहे. अगदी सुरेख खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर आपण एक महत्त्वपूर्ण लढत पाहणार आहोत. सरोज 11 वडाळा आणि श्री राधाकृष्ण यंग बॉयज हर्षांक 11 मंदनताला. अशा प्रकारची लढत 2 संघ एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत, लढणार आहेत. अजून एक चांगला चेंडू. 5 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलकाचा विचार केला तर 70चा पाठलाग करत असताना अवघ्या 48 धावा धावफलकावरती 21 धावांनी विजयावरती शिक्कामोर्तब केले जाते. ते म्हणजे स्मिती